वन मंत्री गणेश नाइक ने महाराष्ट्र की वन्य भूमि से लेकर अनेक मुद्दों पर प्रतिक्रिया दी है। महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने कहा कि महाराष्ट्र में 17% भूमि वनों से आच्छादित है। एफडीएम में 7,000 लोगों की नियुक्ति हुई। सुधीर मुनगंटीवार ने बड़ी प्रगति की है और करोड़ों पेड़ों का लक्ष्य हासिल किया है। वन मंत्री गणेश नायक ने कहा कि एफडीओ और लेबर की कमी ऑटो इक्विपमेंट के कारण है या नहीं, इसकी समीक्षा के बाद बजट में उस हिसाब से प्रावधान किया जाएगा और मांग की जाएगी। बर्ड फ्लू से बाकी मोड़ पर उन्होंने कहा कि चिकन मटन के तूफान के बारे में प्रारंभिक जानकारी की प्रामाणिकता की जांच करने के लिए गोरेवाड़ा जू सेंटर अधिकारियों को चंद्रपुर बुलाया गया है। वरिष्ठ अधिकारियों ने चिड़ियाघर के भजन की जांच करने पर निर्देश दिया है कि प्रभावित चिड़ियाघर को अस्थायी रूप से बंद करने का आदेश जारी किया गया। नवी मुंबई एकनाथ शिंदे पर उन्होंने कहा कि नवी मुंबई में एकनाथ शिंदे के विरुद्ध में कुछ चीज हुई, उन्हें ऐसे प्लॉट दिए गए जो सर्विस रोड के लिए खतरनाक थे। एकनाथ शिंदे ने भी जिसका विरोध किया। बाबाशी की 1995 साली वन खात्याचा मी मंत्री होतो। एकूण शेतकरी कुटुंबातला असल्या कारणानं आणि झाडांचा लहानपणापासून प्रेमी असल्या कारणानं हे खातं मला आवडणारं खातं आहे असं मी पहिल्यांदा नमूद करतो। आज एकूणच महाराष्ट्राच्या जमिनीच्या 17% जागा ही वन क्षेत्रांनी व्यापलेली आहे। आता याच्यामध्ये मँग्रोव्ज त्या कालखंडात नव्हतं, त्याला ते खारलँड डिपार्टमेंटकडे होतं। आता मँग्रोव्ज गुजरात बॉर्डरपासून गोवा बॉर्डरपर्यंत मँग्रोव्जची व्याप्ती ही वन खात्याकडे आलेली आहे। आता बदललेल्या परिस्थितीमध्ये खातंच अजून मी समजून घेतलेलं नाही। एफडीसीएम म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, ज्याला मी मंत्री होतो त्याला विजय वडेट्टीवारजी त्या म्हणजे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते। त्याला आम्ही 7,000 लोकांना त्याला परमनंट केले होते। आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये ते रिक्रूट केलेले लोक किंवा परमनंट केलेले लोक आता रिटायर्ड झाले, तर त्या लोकांचं काल मला वनपाल आणि वन गार्ड या सर्वांच्या दोन्ही संघटनांचे एक प्रतिनिधी मला भेटले। त्यांनी तिथल्या कमतरता सांगितल्या। सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे। त्यांनी करोडो झाडं लावण्याचे उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात त्यांना यश आलेलं। आता एकूणच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या महाराष्ट्राच्या सगळ्या डिव्हिजनमध्ये डीएफओ आणि आरएफओ या लेवलवर काय काय कमतरता आहेत, मजुरांची कमतरता, यंत्रसामुग्रीची म्हणजे कमतरता आहे, याचा आढावा घेतल्यानंतरच त्या गोष्टीच्या विषयी अर्थसंकल्पामध्ये त्याच्याकरता तरतूद करण्याकरता मी माननीय अर्थमंत्र्यांना विनंती करतो। असं सांगितलं गेलं म्हणजे मी अजून आज त्यांची मी माहिती देण्याकरता अधिकाऱ्यांना चंद्रपूरला बोलवलेलं आहे। पण जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये कोंबडी म्हणजे आपण ज्याला कोंबडीचं मटण त्यांना दिलं, त्या मटणामधून त्यांना ती बाधा झाली अशा प्रकारची प्रथमदर्शनी माहिती आलेली आहे। आता ते खरं खोटं अजून पूर्णत्वाला यायचं आहे आणि म्हणून तिथे पूर्ण सॅनिटाईज करून सर्वच ठिकाणी त्यांना देणारं जे खाद्य आहे ते खाद्य तपासून द्या अशा प्रकारच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित प्राणी संग्रहालयाला दिलेले आहेत। आता याची अजून सखोल चौकशी होईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होते ते ज्या ठिकाणी ह्या घटना घडल्या तिथला झू बंद करून एकूणच त्या परिसरात माणसं जाणं सुद्धा म्हणजे माणसाला सुद्धा त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि म्हणून ते झू बंद करायला सांगितले तात्पुरते। एकदा परीक्षण झाल्यानंतर त्याची एकूण गरजेचे असलेल्या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर ते झू परत बात ऐसी अभी तक उसका साइंटिफिक मतलब लैब से उसका कोई रिपोर्ट अभी तक मुझे नहीं प्राप्त हुआ। अभी आज मैंने उस बारे में इंफॉर्मेशन देने के लिए वरिष्ठ अधिकारियों को चंद्रपुर में बुलाया है, लेकिन जो मुझे खबर मिली वो ये है कि मुर्गी के खाद्य से
ये बीमारी उनको हुई है और इसलिए मुर्गी का खाद्य देना बंद किया है। और वो जिस प्राणी संग्रहालय में ये घटना हुई है वो टेम्पररी उसको बंद किया गया है। पूरी जांच होने के बाद में किसी भी ढंग से वहाँ पे जंतुओं का संसर्ग इंसान को न हो जाए, इसके लिए वो प्रिवेंशन उस चीज़ को किया गया है। आज खबर मिलेगी, अभी सभी स्तर पे उसकी जांच हो जाएगी और नॉर्मली फिर से प्राणी संग्रहालय वहाँ पे खुला किया जाएगा। नवी मुंबईत नाही, मी असं म्हटलं की एकनाथजी शिंदेंची इच्छा नसताना काही घटना घडल्या। उदाहरणार्थ आमच्या नवी मुंबईमध्ये MIDC मध्ये सर्व्हिस रोडला जे अतिशय घातक असे भूखंड दिले गेले आणि एकनाथ शिंदेजींनी सुद्धा त्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आणि त्याने आदेशित केलं गेलं की हे भूखंड त्या लोकांना दुसरीकडे द्या आणि हा संपूर्ण सर्व्हिस रोडच्या बाजूच्या ज्या सगळ्या जागा दिल्या त्या रद्द करा। म्हणजे एकनाथजी शिंदेंच्या निदर्शनात आल्यानंतर त्याने त्या गोष्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि आता भविष्य काळामध्ये त्या सर्व दिलेल्या निर्देशाची एकूण कार्यवाही होईल असा माझा विश्वास आहे। नाही, आता या राजकीय याच्यावर मी भाषण नाही करू इच्छित, कारण मला त्याच्यात स्वारस्य नाही आहे। आणि बाब अशी आहे की ते ज्या घटकांनी ह्या गोष्टी केल्या त्या घटकांना निश्चितपणे प्राण्यांचं सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे, हे त्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत। शेवटी कधी कधी आपण वनामध्ये अतिक्रमण केल्यानंतर त्यांची जागा आपण व्याप्त केल्यानंतर अशा घटना घडतात, परंतु काही ठिकाणी वनामध्ये लोकांची शेती होते, त्या शेतीसुद्धा ग्रहण करून त्याचा मोबदला त्यांना द्यावा किंवा काही गावं आपण अभयारण्यामध्ये उठवली, त्यांना त्याचं स्थलांतरण केलं गेलं। भविष्यकाळामध्ये प्राणी आणि मानव याच्यामधल्या प्रत्येकाचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं निश्चितपणे धोरण आजवर राबवलं गेले, त्याच्यात अजून सुधारणा नाही। बाब अशी आहे की ज्या म्हणजे एखाद्या अभयारण्यामध्ये प्राणी बघण्याकरता लोकांना जर लायन्स, आता आपल्याकडे लायन नाहीत, परंतु टायगर सफारी वगैरे जाताना जे नियम आहे त्या नियमाचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे आणि नियमाच्या विरुद्ध वागले तर त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे होणार नाही। माझ्या कानावर या गोष्टी आलेल्या नाहीत। प्रश्न असा आहे, ताडोबा म्हणजे अभयारण्य आहे, आता त्याच्यामुळे एवढ्या अभयारण्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कोण कमवल की ज्या ठिकाणी ईडीची धाड पडेल, मला शंका आहे। आता ते ताडोबाच्या नावाखाली दुसरं काय कारभार तिथे चालत असेल ते मला नाही माहिती। ब्यूरो रिपोर्ट NBC न्यूज। हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस PSK मशीन। मुग्धा EECP एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कार्मल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर।